हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर बघू शकताय इकडं आले बानूबाईला नारळ आणलं पाणी प्यायला. 40 रुपयाला एक नारळ, 3 नारळ. ती बाया म्हणली घेऊन जा 100 रुपयाचं. आणलं 100 रुपयाचं नारळ बानूला पाणी प्यावलं. तर म्हणलं चला बानूबाईला दाखवावं. बानूबाई जेवत नाही. हो का पायीन हीन अजून काय राहीना. तर किती खराब झाली होय बान. किती खराब झालं. तोंडात तसंच ठेवलंय खंडीभर. तर चिखल थापला, आंघोळ केली ना आली बघा. आता म्हणलं जाओ आपण येतोच की, तुम्हाला माहिती आहे बानूला बघायला. बघा तसं नाक दाबावं लागतंय. खात नाही पूर्ण. खा तर काम करायचं, कष्ट करायचं, तिथनं यायचं पळत. बघितलं का माझं तर अवतार कसला झालाय. नुसतं उलून आणि तिथल्या एका गारा करायला कुत्रं चावलं पायाचा लचकच. चक्कर मला तर असंच झालं रोखतो बघून. लय चावलं कुत्रं त्या गारा करायला. भटकरला चालला होता ती गावात आणि तिथं कडणीच वस्ती आहे त्या रस्त्याच्या. आणि वचका धरलाय पायाचा त्याच्या. इतकं असं मासच नेलंय त्या कुत्र्याने. आणि ते पडले की भुली येऊन. आणि आम्ही तिथनं जवळच भटी आहे. ते मालकाला फोन केला, म्हणला तुमच्या गार करायला कुत्रा चावलंय. ते मालक मला पळाला म्हणलं आम्ही बी पळालो बघायला. बघितलं तर मला तर झहकच आली. असंच झालं आहे ते रक्त बघून लाल भडक. मला लय भ्या वाटतं रक्ताचं. आणि आता मला यायला तिथनं भ्या वाटत होतं कुत्रं लचका. आणि पाय वर घेते मी. लय भ्या वाटत होतं मला तर जाऊ द्या. कसं असतं माहिती आहे का, त्यांचं काम ती करतात कुत्री. पण असं एवढी डेंजर नसावं काय. आम्ही काय चोरी फिरी करायचो का, दिसतोय का चोऱ्यासारखं. पण ती त्यांचं काम असतंय, पाळलेलं असतंय, त्यामुळे ते करतात त्या गोष्टी. आता त्यांना पण सांगतं वे मालक लोक चावत जा म्हणून. चावते ती आपली बिचारी. पण एवढं चावलंय की लय डेंजर. आणि त्याला नेऊन ॲडमिट केलंय. मांजर येईल बुंबिली बाजार करून आणले. बानूला नारळ आणला. बानूबाईला नारळ आणले. तर पाणी पियाला भंडारा कोणी लावलाय. आता एक देवाला गेलती काय बानू बाबा. आता एक शेर मोठा घेऊन त्याला हे दिसून दिलं नाही बाबा. म्हणलं आम्हाला रान नाही काय नाही, एवढं भरून द्या. म्हणलं नाही. ते किती भरलं तरी कमीच असतंय का नाही. तसले काय म्हणलं जापला. मग काय तर चहा पाण्याला 5 रुपये 10 रुपये दिले तर परवडतं. पण ती धान्य दिल्यावर मग लय अवघड काम. तर चला दळून आणायचं पीठ नाही म्हणलं, दळून पण आणावं म्हणलं. येतनच झोप नाही का नाही, लय त्रास होतो मला. तर झोपलं म्हणजे बरं वाटतं. आणि मामीचा फोन आला आणि मी काय म्हणते या हा कोण आहे. ते म्हणतात मीच आहे. मी म्हणलं तुम्ही वेळ झोपेत काहीच कळलं नाही, नंबरच बघितला ना. लय हसायला आलता. म्हणलं लय अवघड आहे. मग झोप लय अवघड आहे. झोप ही झालीच पाहिजे थोडी. आज तर एवढा गारठा होता दुनियाच्या. उठू वाटत नव्हतं. पण काय करायचं, नाही यायला जा उठावं तर लागतंयच. तर बानूबाई बघा काय करते का तशी. अय अगय अय काय म्हणते. बोल की ए बानो, बोल की. पाय बघितलं कशी करते. EM केल्यासारखं. बघा बोट बघा हलवते. हलवत नव्हते पहिले, नुसतं पाय
पण लांब लचक पाय हलवू नाही किती तेवढंच हलवते बोट धोका काहीतरी त्रास होत असणार आहे तिला पण ही दुखतंय कुठं आताची दुख तर झालं काळी शिर दिसायची लोकी शिर काळी भांगार दिसत होती हे लावल्यापासून हाताला लावू द्यायला लागली हे दुखतंय हे का दुखतोय अजून बी दुखतोय शिर शिर बघ की काळी लय फुगली होती नेमकी काळी भांगार दिसत होती हात दुखतोय लय ही नाही दुखत, ही चांगलं आहे. दुखतंय बघा कशी करते रडते शिर लय काळी तव्याच्या बुडावाने हे दिसायची दुखतंय बाणाचा हात पाय दुखतोय अगं इथं दुखतंय वाटतं त्याचं पट्टी बिट्टी काढली अगं उचल देत नाही नेट लावती की हाताला मग काल काढली दुखतंय तर नेट हो उचलती ग पट्टी काढली नेट लावती या मोर हात उचलू देत नाही हो नेट लावते हो फुगलंय ह्याच्यामुळे काय ऐकूनच ठेव त्याला नाही एवढं तर चला बानूला गप्पा मारती थोड्या बोलती आणि हेड्या वावाला असलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट नका करू कमेंट बॉक्स बंद आहे फोन करा तर बाय